11 ऑगस्ट रोजी त्यांनी सांगितलं, की हा आमचा पारंपरिक स्वतंत्रता दिन आहे आणि आम्हाला त्या दिवशी स्वतंत्र आम्ही झालेलोच आहोत. आम्ही पाकिस्तानचं काही ऐकत नाही. काँग्रेसने त्याला विरोधच केला नाही. काँग्रेसने जाऊ दिला त्याला आणि नंतर तर फाळणीच झाली काँग्रेसच्या कृपेने. आणि असं सांगितलं जातं, की जिन्ना यांनी माणसाच्या वजनाएवढं सोनं फी म्हणून घेतली होती. आंधळा मनुष्य किती असू शकतो? पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अख्खा भारतमध्ये होता. तरी तू पूर्व पाकिस्तान त्यांना देऊन टाकलास. संपूर्ण बलुचिस्तानची साधनसंपत्ती ओरबाडणं हेच पाकिस्तानचं काम आहे. F-16 विमानं घेऊन बलुचिस्तानमध्ये आपल्याच प्रजेवरती बॉम्ब वर्षाव केला आणि त्याच्यात काय झालं तर स्त्रिया आणि मुलं मारली गेली. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहे. मी गेले 2-2.5 महिने आपल्या भेटीला येऊ शकलो नाही. आलो तरी एखाद दुसऱ्यांदाच फक्त आलो होतो. त्याचं कारण गेल्या आठवड्यात माझ्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. माझी पत्नी प्रोफेसर ललिता चंद्रशेखर नेने यांचं वयाच्या 65व्या वर्षी 6 ऑगस्ट 2026 रोजी निधन झालं. त्या VJTI इंजिनिअरिंग कॉलेज इथे कॉम्प्युटर विषयाच्या प्रोफेसर होत्या, हेड ऑफ डिपार्टमेंटसुद्धा होत्या. त्या गेले 3.5 वर्ष किडनी विकारांनी प्रदीर्घ त्रस्त होत्या आणि त्या किडनीच्या डायलिसिस करण्याच्याच परिस्थितीमध्ये ICUमध्ये होत्या गेल्या आठवड्यामध्ये आणि दुर्दैवाने त्यांचं डायलिसिसच्यामध्येच निधन झालं. त्यांची शुश्रूषा करण्याकरता जेवढा मी अडकलेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ करणं मी शक्यच नव्हतं. निधन झाल्यानंतरसुद्धा काही दिवस मला व्हिडिओ करता आला नाही. पण त्यांनीच मला सांगितलं होतं, की माझं निधन झाल्यावरती सुद्धा तुम्ही हे प्रबोधनाचं काम थांबवू नका. जमेल तेवढे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ करत राहा. इतरही काही मार्गाने लोकांचं प्रबोधन करायचं असलं तर करत राहा. त्यांच्या या इच्छेला मान देऊन मी आता खूप दुःखात असूनसुद्धा आपल्यापुढे हा व्हिडिओ घेऊन येत आहे. हा व्हिडिओ एका विशेष घटनेबद्दल मला करायचा आहे. आपला भारत जो आहे, ब्रिटिश काळात जो भारत होता, त्या भारतामध्ये 1935 पर्यंत तर ब्रह्मदेशसुद्धा सम्मिलित होता. पाकिस्तान, ब्रह्मदेश, नंतर बांगलादेश म्हणून आता जो एक प्रकार तयार झाला आहे, तो हे सगळं भारताचेच भाग होते आणि त्या भागाची फाळणीमध्ये 1947 साली तूट झाली. फाळणीमध्ये हे भाग आपल्याकडनं काढून घेतले झाले. 35 साली आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, ब्रह्मदेश हा मुंबई इलाख्याच्या अंतर्गत ठेवलेला होता. पण ब्रह्मदेश तर देश वेगळा झालाच. त्यानंतर म्हणजे काँग्रेसने त्याला विरोधच केला नाही. काँग्रेसने जाऊ दिला त्याला आणि नंतर तर फाळणीच झाली काँग्रेसच्या कृपेने आणि त्या फाळणीनंतर ब्रिटिशांनी पाकिस्तान तोडून टाकलं. तरी 71मध्ये आपण पाकिस्तानला तोडून पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान होते. त्यातल्या पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश केला. परंतु इतके दिवस पाकिस्तान आणि त्याच्या आतमधले असंतोष आपण बघत होतो, पण त्याच्यावरती काही परिणामकारक गोष्ट होत नव्हती. परंतु आता मात्र आत्ताच्या पाकिस्तानामध्ये बलुचिस्तान हा जो पाकिस्तानचा 44% विभाग आहे, त्यांनी स्वतःला स्वतंत्र असंच जाहीर केलं. 11 ऑगस्ट रोजी त्यांनी सांगितलं, की हा आमचा पारंपरिक स्वतंत्रता दिन आहे आणि आम्हाला त्या दिवशी स्वतंत्र आम्ही झालेलोच आहोत. आम्ही पाकिस्तानचं काही ऐकत नाही. 11 ऑगस्ट का हो? तर फारच महत्त्वाची माहिती आहे. बलुचिस्तानचा 50% जास्ती भूभाग व्यापणारं जे संस्थान होतं, त्याला कलातचं संस्थान असं म्हणतात. कलातचे तेव्हाचे जे 1947 सालची गोष्ट सांगतोय. कलातचे जे प्रमुख होते ते मीर अहमद यार खान म्हणून बलुची नेते प्रमुख होते आणि त्यांनी ते ते जशी भारतामध्ये वेगळी संस्थानं होती, तसंच कलात हे एक संस्थान होतं. तर त्यांनी ब्रिटिशांशी अशी बोली केली, की तुम्ही आमच्याशी करार केला होता, आम्ही तुमचे अंकित होतो. तर आम्हाला मुक्त केल्यानंतर 11 ऑगस्ट या दिवशी त्यांनी सांगितलं, की आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. आणि त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामाच काढला. आम्ही स्वतंत्र झालो. त्यांच्याकडे सुद्धा 2 पार्लमेंट होत्या. मोठे सभागृह, धाकटं सभागृह. दोन्ही सभागृहांनी मंजूर करून टाकलं, की कलातचं संस्थान स्वतंत्र झालंय आणि कलातच्या संस्थानाचे बाकी बलुचिस्तानमधले जे लास बेला आणि इतर संस्थानं होती, त्यांच्याशी चांगले संबंध होते. तर ते सुद्धा आमच्याबरोबरच स्वतंत्र झाले, असं त्यांनी जाहीर केलं. आणि हे करताना त्यांच्या स्वतंत्रतेला एक प्रकारची कायदेशीर मान्यता मिळवण्याकरता ज्या व्यक्तींनी मदत केली, त्या व्यक्तीचं नाव होतं मोहम्मद अली जिना.
मोहम्मद अली जिना यांना त्यांनी वकील म्हणून नेमलं होतं आणि असं सांगितलं जातं की जिन्ना यांनी माणसाच्या वजनाएवढं सोनं फी म्हणून घेतली होती. पण नालायक माणसं आणि धोकेबाज माणसं आणि दगाबाज माणसं ही म्हणजे हे जिन्ना आणि कंपनी होतीच. त्यामुळे हे कलाच स्वतंत्र झालं 11 ऑगस्टला 1947 आणि 48 मध्ये 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. तर 48 सालात मार्चमध्ये जिनांनीच सांगितलं, जिना तेव्हा पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल झाले होते, म्हणजे पाकिस्तानचे सर्वाधिकारी. त्यांनी सांगितलं की कलाच्या संस्थानांनी पाकिस्तानात सामील व्हावं. त्यांनी नकार दिला. ते म्हणले, "अहो तुम्हीच ब्रिटिशांकडे सांगून मला स्वतंत्रता दिली होती." ते म्हणले, "ते काही नाही, तुम्ही आता झालं पाहिजे." या काळापर्यंत या इस्लामी राज्यकर्त्यांच्या दगाबाजीचा पुरेपूर अनुभव असलेल्या कलाच्या नवाबांनी भारताशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं, "आम्हाला तुम्हाला जॉईन व्हायचं, आम्हाला पाकिस्तानात राहायचंच नाही आहे. आम्ही स्वतंत्र राहू शकलो तर आम्ही तुमच्यामध्ये जॉईन होऊ." परंतु तेव्हा भारतात होते नेहरू. आता नेहरू या माणसाला भारताच्याबद्दल प्रेम नव्हतंच. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला दिसलं. चीनचा पराभव असो, 48 सालचं काश्मीरचं उदक युनायटेड नेशनमध्ये नेऊन पाकिस्तानच्या हातावर सोडणं असो, हे सगळं करताना इथे त्यांनी काय सांगितलं, "आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये भौगोलिक जॉइनिंग नाही आहे. तुमच्या आमच्यामध्ये पाकिस्तानची पाचर आहे." अरे मग तुला म्हणजे आंधळा मनुष्य किती असू शकतो? पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अख्खा भारतमध्ये होता. तरी तू पूर्व पाकिस्तान त्यांना देऊन टाकलास आणि तिथनं आपल्याकडे बलुचिस्तान येत असला नाही म्हणालास, कारण पाकिस्तानचं वाईट व्हायला नको. पाकिस्तानला जास्तीत जास्त पाणी जायला पाहिजे म्हणून सिंधू पाणी वाटप करार असा नालायकसारखा केला होता की 80% पाणी पाकिस्तानला जाईल आणि नुसतं पाणी जाईल असं नाही, ते पाणी जाण्याकरता जी कालवे बांधायचे त्याच्याकरता 6 कोटी पाऊंडांची मदत पाकिस्तानला केली होती. की कालवेही आम्हीच बांधून देतो. आमच्याकडनं पाणी घ्या, आमच्या पैशाच्या कालव्याने ते पाणी प्या, पाणी पिऊन जेवा, पाणी पिऊन धान्य उगवा, जेवा आणि येऊन आमच्यावरतीच हल्ला करा. असली नीच आणि देशघातकी खेळी खेळणारा हा पंतप्रधान आपल्यावरती लादला होता. ब्रिटिशांनी याला आपल्यावरती ठोकला होता. ब्रिटिश आणि मोहनदास करमचंद या दोघांनी कारस्थान करून आपल्या डोक्यावरती लादला होता. वल्लभभाई पटेल हे सिनियर असून सुद्धा त्यांना होऊ दिलं नव्हतं आणि यांनी असली घाण केलेली आहे. तेव्हापासून बलुचिस्तान आपल्या हातातनं सुटलं होतं. आता बलुचिस्तानची गंमत अशी आहे, की त्यांच्याकडे लोकसंख्या खूप कमी आहे. बलूच लोक कारण तिथे पुष्कळचं वाळवंट आहे. परंतु वाळवंट असलं तरी तिथे नैसर्गिक साधनसंपत्ती खूप आहे. तिथे प्रचंड मोठी सोनं आणि तांब्याची खाण आहे. गॅस आणि पेट्रोल याचे तिथे साठे आहेत. सुई म्हणून तिथे एक जागा आहे, तिथे गॅस फील्ड आहे. सुईमधनं गॅस काढला जातो आणि सगळा पंजाबला नेला जातो. बलूच लोकं गरिबीतच राहतात. ते काटक्या जाळूनच आपला स्वयंपाक करतात, कारण तो गॅस त्यांना दिलाच जात नाही. संपूर्ण बलुचिस्तानची साधनसंपत्ती ओरबाडणं हेच पाकिस्तानचं काम आहे आणि त्याला बलुचिस्तानच्या लोकांनी विरोध केला तर त्यांच्यावरती पाकिस्तानी सैन्य प्रचंड प्रमाणावर दमन करत असतं. म्हणजे त्यांच्या लोकांना पळवून नेणं, त्यांना मारून टाकणं. मध्ये तर कराचीमधले किंवा मुलतानमध्ये एका हॉस्पिटलमध्ये गच्चीवरती शवं सापडली होती बलूच लोकांची. त्या शवांमधनं किडन्या काढून पाकिस्ताननी त्या चीन्यांना विकल्या होत्या. नीच माणसं आहेत ती. पाकिस्तानची माणसं राज्यकर्ते नीच आहेत आणि त्याचा अनुभव बलूच लोकांना आल्यामुळे सतत ते स्वातंत्र्याकरता झगडतायत आणि बलूच लोक हे फार उत्तम लढवू आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे अब्दाली जेव्हा भारतावरती चालून आला होता पानिपतच्या युद्धात, तेव्हा त्यांना बलुचांनी मदत केली होती आणि बलुचांनी मदत केल्यानंतर सुद्धा अब्दाली सुद्धा त्या मुसलमानांचा नमुनाच होता. त्यांना पैसे देणं त्याला द्यायचे नव्हते, म्हणून त्यांनी युद्धामध्ये जे मराठे पकडले होते त्यांना गुलाम म्हणून या बलुचांना दिलं. त्या बलूच नेत्यांनी पुढे या मराठ्यांना गुलामीतनं सोडवलं आणि त्यांना तिथे वाढायला परमिशन दिली. ते त्यांचा धर्म हिंदू राहिला नाही, त्यांचा धर्म मुस्लिम झाला. पण लक्षात ठेवा, बलूच धर्म जो आहे तो सुफी पंथाशी जास्ती साम्य आहे, त्यामुळे ते कट्टर नाही आहे. आणि विशेष म्हणजे एक तिथे हिंगलाज माता म्हणून जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या देवीची, हिंगलाज देवी, ते नानीमा म्हणून पूजा करतात. ते बलुचांची अधिष्ठात्री देवता म्हणून हिंगलाज देवी आहे. हिंगलाज देवी काय आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो. आपल्या पुराणामध्ये सांगितलेले आहे की शंकराला पहिलं लग्न सती या दक्षाच्या मुलीशी झालं होतं, पण त्या दक्षाने शंकराला यज्ञात बोलवले नाही म्हणून सतीचा अपमान झाला, म्हणून सतीने स्वतःला आगीत झोकून दिलं. तर तिच्या शरीराचे 51 तुकडे सगळ्या भरतखंडावर पडले. त्यातलं तिचं मस्तक जिथे पडलं ती जागा म्हणजे हिंगलाज, म्हणजे बलुचिस्तानातलं हिंगलाज. तर ही 51 जागा 51 शक्तिपीठा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या 51 शक्तिपीठातलं 1 नंबरचं शक्तिपीठ हिंगलाज आहे. गुवाहाटी हे एक शक्तिपीठ आहे, देवासला एक शक्तिपीठ आहे, अनेक ठिकाणी शक्तिपीठ आहेत.
कारण त्या शरीराचे पार्ट जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठांची निर्मिती झाली. तर अशा या हिंगलाजचे जे सेवक आहेत ते म्हणजे हे बलूच लोक. ते बलूच लोक आता पाकिस्तानच्या ताब्यात राहायला तयार नाही. तिथे स्वतंत्रता आलेलीच आहे. त्यांनी तर आता त्यांचा एक नेता आहे मीर यार बलोच. त्यांनी बलूचांची करन्सी पण काढली. बलूच फुलूस, फुलूस अरबीमध्ये फुलूस म्हणजे पैसा. बलूच फुलूस नावाची करन्सी त्यांनी काढलेली आहे. बलूचांची राज्यघटना त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्याकडे बलूच लिबरेशन आर्मी म्हणून जे स्वातंत्र्य युद्ध आहे त्यांनी पाकिस्तानी सैन्याची ससेहोलपट चालवलेली आहे. आणि मीर यार बलोचनी सांगितलं की आमच्याकडे 5 लाखाची सेना आहे. पाकिस्तानची हिंमतच नाही बलुचिस्तानात येतील. 85% बलुचिस्तान हा पाकिस्तानी सैन्याला मज्जाव आहे तिथे. पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानात गेलं तर पेट्याला एका कॅन्टोन्मेंटमध्ये राहतात. बाहेर पडले की त्यांना गोळ्या घातल्या जातात. एक मोठी गाडी चालते, त्याला जाफर एक्सप्रेस म्हणतात आणि ती गाडी चालते पेशावरपासून कोयटापर्यंत. कोयटा हे बलुचिस्तानची राजधानी आहे. तर पेशावरपासून कोयटापर्यंत चालणाऱ्या गाडीचं 5 वेळा अपहरण झालेलं आहे. विमानाचं अपहरण ऐकलं होतं. BLAचे लोकं ती गाडी अपहरण करतात. त्याच्यातले सैनिक आहेत ते सगळे मारून टाकतात आणि सैनिकांच्या कुटुंबाला मात्र सोडून देतात. कारण मी म्हटलं ना, हे तसे कट्टर नाही आहेत. हे सगळं हा बलुचिस्तानच्या लिबरेशनचा म्हणजे स्वातंत्र्याचा लढा गेले अनेक वर्ष चालला आहे. आता त्या लढाईला भरपूर धार चढलेली आहे. बलुचिस्तानचं जे दक्षिणेचं बंदर आहे ग्वादर, ग्वादर या नावाचाही फोड करून सांगतो. ग्वात म्हणजे बलूच भाषेत वारा आणि दर म्हणजे दार. त्यामुळे जिथनं वारं आमच्या देशात शिरतं, वायुद्वार म्हणून ते बंदर आहे आणि ते खोल पाण्याचं बंदर आहे. ते पाकिस्तानने चीनला देऊन टाकलं आणि चीनने ते बंदराचा विकास केला आणि सीपेक नावाचा जो चायना पाकिस्तान एक्सप्लॉयटेशन कॉरिडॉर तो जो आहे म्हणजे पाकिस्तानचं शोषण करणारा कॉरिडॉर तो चीनने तिथे बांधायचं ठरवलं. त्याला बलूच लोकांनी विरोध केला आणि तिथे सध्या चिनी इंजिनियर्सची कत्तल होतीये. त्यामुळे BLAचे लोक सध्या पाकिस्तानी सैन्याला चालले. मुनीर आता पळत चाललेला आहे. पण मुनीरची परिस्थिती आणखीन गंभीर केली आहे कारण खैबर पख्तूनख्वामध्ये सुद्धा TTPचे लोक त्यांच्यावरती हल्ले करतायत. त्याच्यानंतर POKमध्ये प्रचंड प्रमाणावरती क्रांतीच झालेली आहे. POKच्या लोकांनाही पाकिस्तानच्या जोखडाखाली राहायचं नाही आहे. हे सगळं झालं की सिंधू देश तेही लोकं तयारच आहेत चळवळ करायला. फक्त पश्चिम पंजाबचा एक छोटासा पोर्शन लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि मुलतान एवढाच शिल्लक राहणार आहे पाकिस्तानमध्ये. उरलेला पाकिस्तानचे तुकडे तुकडे होऊन तो विदीर्ण होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि ते करण्याकरता सध्या प्रचंड प्रमाणावरती बलुचिस्तानात क्रांती चालू आहे. आणि आता तर बलुचिस्तानच्या लोकांनी भारताला पत्र पाठवून सांगितलं की तुम्ही आम्हाला असं म्हणले नाही की तुम्ही आम्हाला मदत करता. आपण त्यांना मदत करतोच आहोत. परंतु तुम्ही आमच्या बाजूने आहात म्हणून POK तुम्हाला घ्यायचा असला तर आम्ही तो तुम्हाला घेऊन देऊ. आम्ही त्याच वेळेला मुनीरच्या सैन्यावर हल्ला करू आणि POK आणि गिलगिट बाल्टिस्तान तुम्ही गिळंकृत करा. येत्या काही दिवसात तुम्ही बघाल की बलुचिस्तान तर स्वतंत्र होईलच. गिलगिट बाल्टिस्तान आणि POK भारतात सामील होतील आणि मग तो पूर्व पंजाब आणि सिंधू देश यांच्यात काय मारामारी होईल ती होईल. कारण होणार काय? बलुचिस्तान पाकिस्तानातनं वेगळा काढला की पाकिस्तानची आर्थिक कंप्लीट नांगी ठेचली जाणार आहे. पाकिस्तानात 2च सोर्सेस होते. बलुचिस्तानमधलं खनिज संपत्ती आणि दुसरं होतं पंजाबमधली पिकं. पंजाबमधली पिकं भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्दबातल केल्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे यावर्षी तिथे पिकं पुरेशी आलेली नाही आहेत. पाकिस्तानला धान्य आयात करायला लागतं आहे अशी परिस्थिती आहे आणि इथे बलुचिस्तानही गेला तर आर्थिक घडी पाकिस्तानची पूर्णपणे विस्कटून जाईल आणि हा देश काही दिवसातच आपल्याला दिसेल की होत्याचा नव्हता झालेला आहे. भारताच्या शत्रूंना हीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे. आपल्या विरोधी पक्षांना हे कळत नाही, परंतु सर्वसामान्य देशभक्त भारतीय नागरिकांना हे कळतं. त्यांच्यापर्यंत ही बातमी न्यावी म्हणून मी हा व्हिडिओ केला की तिथे बलुचिस्तानात आणखीनही रेअर अर्थ नावाची जी मिनरल असतात अतिशय महत्त्वाचे ते खनिज पदार्थ आहेत जे डिफेन्समध्ये आणि सेमीकंडक्टर चिप्समध्ये वापरले जातात. त्याचासुद्धा प्रचंड साठा तिथे आहे. मला असं वाटतं येत्या काही दिवसामध्ये बलुचिस्तानला भारत तर मान्यता देईलच, त्याच्याशिवाय चीनसुद्धा मान्यता देईल. कारण चीनला ते रेअर अर्थ हवे असतात आणि पाकिस्तान काही ते घेऊन देऊ शकत नाही आहे. आणि इराणसुद्धा मान्यता देईल कारण इराण आणि अफगाणिस्तानमध्ये बलूच लोकं राहतात. ती सगळी बलुचिस्तानमध्ये येतील अशी शक्यता आहे. बलुचिस्तान हा पुढचा एक चांगला देश तयार होऊ शकतो. आपण त्याची वाट बघूया. त्या बलूच स्वातंत्र्य योद्धांना अभिनंदन करूया त्यांचं 11 ऑगस्टला त्यांनी जे जाहीर केलं त्याबद्दल आणि बघूया किती लवकर बलुचिस्तान मोकळा होतो, किती लवकर खैबर पख्तूनख्वा मोकळं होतं आणि किती लवकर सिंधू देशची आणि POK गिलगिट बाल्टिस्तान म्हणजे पाकिस्तान नावाचं जे घाणेरडं नापाक स्थान आहे, जिहादिस्तान म्हणतो आपण त्याला, ते आता राहायचं नाही आहे आणि त्याच्याकरता भारताने भरपूर तयारी केलेली आहे.
लवकरच याचा आपल्याला प्रत्यय येईल. पाकिस्तानच्या मुनीरचं डोकं इतकं फिरलेलं आहे की परवा त्यांनी F-16 विमानं घेऊन बलुचिस्तानमध्ये आपल्याच प्रजेवरती बॉम्ब वर्षाव केला आणि त्याच्यात काय झालं तर स्त्रिया आणि मुलं मारली गेली आहेत. त्याचे फोटोसुद्धा नेटवरती आलेले आहेत आणि मग पाकिस्तानने सांगायला सुरुवात केली आम्ही असं काही केलंच नाही. आता कळलं की ते त्यांनी केलेलं आहे. तसंच POKमध्ये जाऊन त्यांनी निशस्त्र निदर्शकांवरती गोळीबार करून माणसं मारलेली आहेत. दुर्दैवाने भारतातले सगळे ह्युमन राईट्सचे जे आहेत ना पिलावळ, त्यांनी याच्याबद्दल एक शब्द काढलेला नाही आहे, की या लोकांचा ह्युमन राईटबद्दल काय? काश्मीरात काही झालं की लगेच झेंडे घेऊन बाहेर येतात. पण पाकिस्तानात हे झालं त्याच्याबद्दल न भारताने न अमेरिकेने एक शब्द काढलेला नाही आहे. आपण एक मोहीम काढली पाहिजे, की POKतल्या नागरिकांचा आणि बलूच नागरिकांवरती, निशस्त्र नागरिकांवर बॉम्बफेक करताय तुम्ही. तुमच्या स्वतःच्याच क्षेत्रावरती बॉम्बफेक करताय. याला याला कोणी निषेध करायचा नाही. अमेरिका करणार नाही कारण सध्या अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. पण आपण ते करायला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करायला पाहिजे. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ देत. आपल्याला या व्हिडिओवरती काय म्हणायचं आहे? कारण याच्यापुढे एक व्हिडिओ मला करायचा आहे, की गिलगिट बाल्टिस्तानचं ठीक आहे, पण POK भारतात येत असला तर त्याला घ्यावा की नाही? याच्यावरती मला काही वेगळी मतं मांडायची आहेत, ती पुढच्या व्हिडिओमध्ये. असो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.